नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात न्यारी प्रीत ही कथा. रमेश आणि सुचित्रा यांचे लग्न झालेले होते. लग्नानंतर सुचित्रा रमेश सोबत गाडीत बसून तिच्या सासरी जात होती. नववधूच्या मनात जे विचार असतात तेच विचार तिच्याही मनात चालू होते. आता सर्व मला नीट करता येईल ना? माहेरी तर खूप कमी लोक होते, पण इथे आता सासरी, त्यात हा बोलत पण नाही जास्त, असा विचार तिच्या मनात चालू होता. तेवढ्यात गाडीला जोरात धक्का लागला आणि मागून आलेल्या एका ट्रकने गाडीला ठोकले होते. अपघात खूप भीषण होता, त्यामुळे सर्वच घाबरून गेले होते. रमेश याची छोटी कपड्यांची कंपनी होती, त्यात तो सीईओ होता आणि सुचित्रा ही फॅशन डिझायनर असते, तर तिची छोटी फर्म असते. वधूवर सूचक केंद्रातून त्यांना लग्नासाठी स्थळे आलेली होती आणि त्यातूनच त्यांचे हे लग्न जुळले होते. काही वेळानंतर सर्वांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करतात. काय झाले डॉक्टर? तुम्ही काही सांगत नाहीयेत. रमेशची आई घाबरून विचारते. तुमच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, पण तो थोड्याच दिवसात बरा होईल. पण तुमची सून? ते जरा कचरत म्हणाले. तिला काय झाले? ती ठीक तर आहे ना? रमेशचे वडील काळजीने विचारत होते. झाले होते असे की एक ड्रायव्हर, रमेशचा लहान भाऊ विनय, ते पुढे बसले होते आणि मागच्या सीटवर रमेश आणि सुचित्रा बसले होते. गाडी मागून ठोकल्याने त्या दोघांना इतरांपेक्षा जास्त दुखापत झाली होती. रमेशच्या आई वडील आणि दुसऱ्या नातेवाईकांसोबत दुसऱ्या गाड्यांमधून मागून येत होते, त्यामुळे त्यांना काही झाले नव्हते आणि त्यांनीच चौघांना हॉस्पिटलमध्ये आणले होते. काय झाले डॉक्टर? आम्हाला सर्व नीट सांगा. रमेशचे इतर नातेवाईक होते ते पण विचारू लागले. तुम्हाला तर माहित आहे की अपघात खूप भीषण होता. सुदैवाने चौघे वाचले, पण त्यात तुमच्या सुनेला खूप गंभीर दुखापत झाली आहे. गाडीच्या एका भागाचा तुटलेला एक तुकडा त्यांच्या पाठीच्या मणक्यात घुसल्याने ती आता पायावर उभा राहू शकत नाही. पुढे ती उभा राहू शकेल की नाही सांगताही येत नाही. शक्यता खूप कमी आहे. त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. हे सर्व ऐकून ते शून्य झाले. आता तर त्या दोघांचे लग्न झाले होते आणि आता हे असे झाले. अजून त्यांच्या संसाराला सुरुवात पण झाली नव्हती आणि मध्येच हे असे झाल्याने कोणाला पुढे काय करावे हे समजत नव्हते. रमेश शुद्धीवर आला आहे, तुम्ही त्याला पाहू शकता, पण लगेच एकदम त्याला हे सर्व सांगू नका. दुसरे डॉक्टर त्यांना सांगून निघून गेले. सुचित्राच्या घरी फोन करून फक्त अपघात झाला एवढेच सांगितले होते, त्यामुळे तेही तातडीने हॉस्पिटलला यायला निघाले. काय झाले? सर्व ठीक आहे ना? रमेश आपला दुखरा हात आणि पाय पाहून समोर आलेल्या आपल्या आई वडिलांना म्हणाला. आईचे तर डोळे रडून लाल झाले होते, पण बाहेर बाबांनी समजावल्यावर त्यांनी त्यांच्या पुढे रडायचे नाही म्हणून समजावले. हो ठीक आहे, रमेशचे बाबा म्हणाले. सुचित्रा कशी आहे? तिला जास्त लागले आहे का? त्याने आईकडे बघून विचारले. नाही, जास्त काही नाही. ती झोपली आहे. तू आराम कर. जास्त विचार करू नको. आई कशी तरी बोलली. पुन्हा आपला लहान भाऊ आणि ड्रायव्हर यांच्याबद्दल विचारणा त्याने केली आणि त्यांना जास्त काही झाले नाही समजल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला. सुचित्राला पाहायला तिच्या अतिदक्षता विभागात रमेशचे आई वडील गेले. सर्व वेगवेगळ्या पद्धतीची उपकरणे आजूबाजूला होती. ती अजूनही बेशुद्ध होती आणि तिच्या पायाकडे नजर जाता दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. तेवढ्या वेळात सुचित्राचे आई वडील तिथे आले. काय झाले माझ्या मुलीला? असे म्हणून ते तिथे आले. शांत व्हा, आपण बाहेर जाऊन बोलूया का? रमेशचे बाबा सुचित्राच्या बाबांना घेऊन बाहेर आले. त्यांनी वृत्तांत ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असे त्यांना वाटून घिरी आली. त्यांनाही लगेच बाजूला ऍडमिट केले. बीपी शूट झाल्याने त्यांना असे झाले होते. सुचित्राची आई तर अविरत अश्रू गाळत होती. एकीकडे आपली मुलगी आणि दुसरीकडे आपला नवरा. कोणाला कसे सांभाळायचे काहीच कळत नव्हते. काही वेळाने सुचित्रा शुद्धीवर आली आणि आजूबाजूला एवढे सर्व पाहून ती आधी गोंधळली. नंतर पूर्ण अंग ठणकत असल्याचे तिच्या लक्षात आले की त्यांच्या गाडीला जोरात धक्का लागला होता. त्यानंतरच इथे आणले असेल असा अंदाज तिने लावला. आई हे बोलायला देखील तिला त्रास होत होता, तरी तिने शब्दांची जुळवणी करून रमेश बद्दल विचारले.
तिला अशा अवस्थेत पाहताना तिची आई अजून रडत होती. तर तिच्या सासूने पुढे येऊन तो ठीक आहे असे सांगितले. डॉक्टर तपासून निघून गेले. आई, माझ्या पायाला काय झाले ग? ते हालचाल का करत नाहीत? तिने थोडे दोन्ही पाय हलवून पाहिले. सुचित्रा बाळा, तुमचा अपघात झाला ना म्हणून थोडे लागले आहे. नंतर होईल ठीक, तिची सासू म्हणाली. तू आराम कर, आपण नंतर बोलू. तिचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. फक्त तिची आई तिच्या सोबत थांबली. बाकीचे तिथे गर्दी करायला नको म्हणून बाहेर निघून आले. आता रमेश आणि सुचित्राला खरे कसे सांगायचे याचा सर्वजण विचार करत होते. त्यांनी बाकीच्या नातेवाईकांना घरी जायला सांगितले. मला वाटते पहिल्यांदा आपण रमेशला सांगूया, नंतर सुचित्राला, कारण तो तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याची आई म्हणाली. मलाही तेच बरोबर वाटत आहे. रमेशचे बाबा म्हणाले. ठीक आहे. सुचित्राच्या बाबांनी संमती दर्शवली. संध्याकाळी रमेश बसून होता तर तिथे त्याची आई गेली. आता त्याला हे सर्व सांगताना ते कसे सांगायचे हेच त्यांना समजत नव्हते. काय झालं आई? तू कसला विचार करतेस? सुचित्रा ठीक आहे ना? आईची चलबिचल करणारी नजर पाहून त्याने विचारले. हो, ते जरा बोलायचे होते तुझ्याशी, आई म्हणाली. हा बोल ना, तू कधीपासून एवढी विचार करायला लागली? त्याने हसतच आईला विचारले. तुमचा अपघात झाला तेव्हा मागच्या बाजूने खूप जोरात धक्का बसला होता. त्यामुळे सुचित्रा आईमध्येच थांबली. सुचित्रा? तिचे काय? तिला काही झाले का? तू तर म्हणाली की एवढे काही झाले नाही. चल, मला तिला आत्ताच पाहायचे आहे. त्याने उठण्याचा प्रयत्न करत असताना म्हटले. रमेश, पूर्ण ऐकून घे. त्या अपघातात सुचित्राला जास्त दुखापत झाली आहे आणि तिच्या मणक्याला मार बसल्याने तिच्या पायाला संवेदना नाहीत. म्हणून ती आता पायावर उभी राहू शकत नाही. तिला पूर्वरत होण्यासाठी खूप वेळ लागेल आणि ती ठीक होईल की नाही याची शक्यता खूपच कमी आहे, त्याचे बाबा म्हणाले. काय? हे ऐकून त्याला धक्काच बसला होता. खूप वेळ तो स्थिर बसल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी दिसून ते कधी कालावर उघडले ते त्याला समजलेही नाही. आई बाबा, मला तिला आत्ताच भेटायचे आहे. हे असे झाले आहे ते तुम्ही मला मगाशीच का नाही सांगितले? त्याने विचारले. त्यांनी त्याला नीट समजावले आणि तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही हेही सांगितले. थोड्याच वेळात एका व्हीलचेअरवर आणून त्याला त्यात बसून तिच्या अतिदक्षता विभागात असलेल्या खोलीत नेले. ती आईशी बोलत होती तेव्हा त्याला असे बघून तिच्याही डोळ्यात पाणी जमा झाले. त्याला भेटण्याची ओढ तिलाही होती, पण ती कसे काय बोलणार? त्यात लग्न होऊन एक दिवसही झालेला नव्हता. कशी आहेस तू आता? त्याने तिच्या बेडजवळ आपली व्हीलचेअर आणून विचारले. मी मी ठीक आहे, एवढेच ती म्हणाली. तुम्ही कसे आहात? तिने विचारले. मी पण ठीक आहे. तिला आणि तिच्या पायाकडे पाहून त्याने उत्तर दिले. तुम्ही दोघे बोला, आम्ही बाहेर आहोत, तिचे बाबा म्हणाले आणि बाकी तिथून निघून गेले. आता ते दोघेच होते. तिला काय बोलावे ते समजत नव्हते. लग्नानंतर लगेच असे झाले. तोही मनात शब्दांची जुळवणी करत होता. आता तिला खरे सांगणे गरजेचे होते. ती त्यावर काय प्रतिक्रिया देईल ह्याबाबत त्याला दडपण आले होते. सुचित्रा, मला तुला काही सांगायचे आहे, तो विषय काढत म्हणाला. हा, बोला ना. त्याच्या गंभीर मुद्रेकडे पाहून तिच्याही मनात शंका उत्पन्न झाली. आपला अपघात झाला, त्यात तिघे सोडून एका व्यक्तीला खूप जास्त दुखापत झाली आहे. त्यानेच एकदम सर्व सांगणे टाळले. कोणाला काय झाले? भाऊजी आणि ड्रायव्हर भाऊ ते तर ठीक आहेत ना? तिने विचारले. हो, ते ठीक आहेत. मला माझे बोलणे पूर्ण करू देत. तिने मानेनेच होकार दिला. आपला अपघात झाला तेव्हा पाठीमागून गाडी ठोकल्याने मला आणि तुला जास्त जखमा झाल्या आहेत. त्यात तुझ्या मणक्याला जबर मार बसल्याने त्याचा परिणाम म्हणजे तुझ्या पायातील संवेदना बोथट झाल्यात. म्हणून तुझ्या पायाची हालचाल होत नाहीये. त्याने असे म्हणताच तिने स्वतःच्या पायाकडे पाहिले. ती झोपूनच पाय जोरजोरात हलवण्याचा प्रयत्न करत होती. पण नेहमी हलणारे पाय आणि आता हालचाल करू शकत नाही म्हणून तिला खूप मोठा धक्का बसला. नाही, असे नाही होऊ शकत. नाही, असे जोरात ओरडून ती बेशुद्ध पडली.
तिचा आवाज बाहेर गेल्याने सर्वजण आत पळत आले. धावाधाव झाली आणि डॉक्टरांनी तिला मानसिक धक्का बसला आहे असे सांगितले. आता पुढे काय करायचे हा विचार करून त्याने डोक्याला हात लावला. अहो, मला वाटते आता आपण निर्णय घ्यायला हवा. तसे पण आपल्या मुलीचे पुढे भवितव्य काय हे कोणालाच माहित नाही. समोर डोळे मिटलेल्या आणि शुद्धीत नसलेल्या आपल्या मुलीकडे नजर ठेवून तिची आई तिच्या बाबांना म्हणाली, दादा, तू कसा आहेस? त्याचा लहान भाऊ त्याला मिठी मारत रडत म्हणाला, मी ठीक आहे बारक्या, पण तुझ्या वहिनी ठीक नाहीत. त्याला मिठी मारत रडतच तो म्हणाला. श्रमेशचे आई वडील आपल्या मुलाला काळजीत पाहत होते. बहिणी ठीक होते, तू काळजी करू नको. श्रमेशचा लहान भाऊ विनय त्याला म्हणाला. रमेशच्या भावाला आणि ड्रायव्हरला लवकर डिस्चार्ज मिळाला. रमेशने मात्र तिच्यासोबत राहण्याचा विचार केला होता, म्हणून तो तिच्या खोलीत त्याचे प्लास्टर निघेपर्यंत व्हीलचेअरवर कोणाच्या ना कोणाच्या मदतीने तिच्याकडे जात होता. आज एक आठवडा झाला होता. सुचित्रा कोणाशीच बोलत नव्हती. मला वाटते की आपण इथेच थांबलो तर बरे होईल. आता माझी मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, त्यामुळे मला तुमच्या मुलाला ह्यात अडकवायचे नाही. फारकत घेऊया. मी माझ्या मुलीला सांभाळण्यास समर्थ आहे, त्यांनी सांगितले. मामा, मी किंवा माझे आई वडील असे काही म्हटले आहोत का आम्ही तुमच्या मुलीला सांभाळणार नाहीत म्हणून? थोडासा आवाज चढवून आज रमेश म्हणाला. नाही, पण पुढे संसार करणे तुम्हाला कठीण जाईल. तिला पावलोपावली कोणाची ना कोणाची साथ लागणार. हे फक्त 1-2 दिवस नाही तर ती स्वतःच्या पायावर उभे राहण्यापर्यंत आहे, तिची आई म्हणाली. मान्य आहे, मी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच होकार दिला आहे, तो म्हणाला. ते म्हणत आहेत ते बरोबर आहे श्रमू, तू पुन्हा विचार कर. तुला संयमाने सगळे हाताळावे लागेल, त्याचे बाबा म्हणाले. मी सर्व करण्यासाठी तयार आहे, तो पक्का निर्धार करून म्हणाला. सर्वांमध्ये त्याने डॉक्टरांशी चर्चा करून तिला घरी नेण्यास परवानगी घेतली. त्याचे प्लास्टर निघाले होते. ती मात्र क्वचितच बोलत होती. आता गृहप्रवेश करूया. रमेश आपल्या सुनबाईला आपल्या घरात आण, त्याची आई म्हणाली. त्याने तिला दोन्ही हातांवर उचलले. नवीन जोडप्याचे औक्षण केले आणि त्याने हलकेच तिचे पाय मापाला लावून ते माप ओलांडले. 2 दिवस तिची आई सासरी थांबली होती. ती शांतपणे बसली होती. आई, आई, सुचित्राने आवाज दिला. तेवढ्यात रमेश तिच्याकडे गेला. काय झाले? काही हवंय का? त्याने तिला विचारले. ते वॉशरूमला जायचे होते. आईला सांगाल का मी बोलावत आहे म्हणून? ती त्याला हळू आवाजात म्हणाली. त्याने तिला उचलले. अहो, काय करताय? आईला बोलवा. सोडा खाली मला, ती म्हणाली. आता सवय करून घ्या. त्याने तिच्यासाठी आतमध्ये बसण्याची व्यवस्था केली होती. तिथे बसून तो म्हणाला, आवरून झाले की मला सांगा. मला आवाज द्या. मी बाहेर उभा आहे. त्याने मागे वळून न बघता सांगितले. असेच एकमेकांना समजण्यात दिवस पुढे जात होते. त्यांची सत्यनारायणाची पूजाही त्याने तिला खुर्चीवर बसून विधी करायला सांगितले. तिला समजून घेत त्याने घरातूनच काम करायचे ठरवले. तिचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहावे म्हणून त्याने तिला प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेली पुस्तके वाचायला दिली. वेळ काढून दोघे काही ना काही टीव्हीवर नाहीतर लॅपटॉपवर पाहत असायचे. आठवड्यातून 1 दिवस जिथे गर्दी नसेल तिथे तिला तो फेरफटका मारायला न्यायचा. मला थोडी सुधारणा दिसत आहे. आता आपण फिजिओथेरपी करायला सुरुवात करूया. मी वरिष्ठ डॉक्टरांशी बोलून तुमच्या मिसेसची केस त्यांना समजून सांगितल्यावर पुढील उपचार काय करायचे हे त्यांनी मला सांगितले आहे. डॉक्टर आनंदाने पुढच्या उपचारांबद्दल सांगत होते. मग सुचित्रा, आता अजून थोडा त्रास होईल, पण हळूहळू तुम्ही चालू शकाल, डॉक्टर तिला पाहून म्हणाले. थँक्यू डॉक्टर, ती हसतच म्हणाली. थँक्यू मला नाही, तुमच्या मिस्टरांना म्हणा. त्यांनी सर्व सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले आणि तुम्हाला समजून घेतले म्हणून तुम्ही आता ठीक होत आहात. त्यांनी रमेशविषयी बोलून त्याचे कौतुक केले. असे काही नाही डॉक्टर, तिची बरी होण्याची इच्छाशक्ती, त्यामुळेच आता रिपोर्ट चांगले येत आहेत. त्याने आताही तिलाच श्रेय दिले. बसल्या बसल्या सुचित्राही तिला जमेल ते घरातील कामे करत होती. तिने तिचा फॅशन डिझायनरचे काम ऑनलाईन म्हणून सुरू केले.
2 वर्षांनी थोडे अजून चालून पाहू का? तिने त्याला विचारले. नको, जास्त ताण द्यायचं नाही असे डॉक्टर बोलले आहेत. हे विसरलात वाटतं मिसेस रमेश. तो तिला बाजूच्या बागावर बसण्यास सांगून म्हणाला. मला अजूनही प्रश्न पडतो. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. कोणता? त्याने विचारले. तुम्ही आपला अपघात होऊन सुद्धा मला स्वीकारलेत, म्हणजे मी पुढे चालू शकेन की नाही याची शाश्वती नव्हती. तरी तुम्ही माझी साथ सोडली नाहीत. भरलेल्या डोळ्यांनी आणि कंठाने ती म्हणाली. माझ्यासाठी एकदा वचन दिले तर ते शेवटपर्यंत पूर्ण करण्याची माझी सवय आहे. अपघात झाला यात तुझी काय चूक होती? ज्याने दारू पिऊन आपल्या गाडीला धडक दिली त्याला शिक्षा तर कायद्याने दिली आहे. मी तुला पाहायला आलेलो ना घरी, तुला माहीत नसेल, पण त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला बाजारात एका आजींना मदत करताना दिसली होतीस. ती तूच आहेस का हे मला तुझ्या घरी आल्यावर समजले. म्हणून तुझ्यासारख्या मनाने सुंदर आणि समंजस मुलीला माझी बायको म्हणून घेण्यासाठी मी खूप आतुर होतो. संकट येत जात असतात, पण आपण ती पार करण्यासाठी म्हणून मला तुला ह्या कारणांसाठी गमवायचे नव्हते. त्याने आज पूर्णपणे व्यक्त व्हायचे ठरवले. ती त्याच्याकडे कृतार्थ भावाने सोबतच प्रेमळ नजरेने पाहत होती. साथ सोडण्यास वेळ लागत नाही, पण तीच साथ निभावण्यासाठी वेळ लागतो. प्रेम हे प्रत्येक वेळी बोलून किंवा कोणती भेटवस्तू देऊन व्यक्त करावे असे जरुरी नाही. आपल्या कृतीतून आणि सोबत राहूनही ते व्यक्त करता येते, हेच रमेशने सुचित्रासोबत राहून नकळतपणे दाखवून दिले होते. राया तुझी आहे जगावेगळी रीत, व्यक्त न होण्याची मनमोहक न्यारी प्रीत. लेखिका विद्या कुंभार. समाप्त. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.